नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. गावच्या राजकारणात आता उठली आहे खरी खळबळ. एकीकडे मंजू देवीचा आत्मविश्वास, तर दुसरीकडे भूषण आणि क्रांतीदेवीचं कारस्थान. इन्कम टॅक्सची धाड, ब्लॅक मनीचा आरोप आणि निवडणुकीची रणधुमाळी या सगळ्या घडामोडींनी पंचायतचा हा सीझन खऱ्या अर्थाने थरारक आणि उठावदार बनला आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्या एपिसोडची सुरुवात होते सचिवजींच्या मावशीच्या मुलापासून, जो काही दिवसांसाठी इथे राहायला आलेला असतो. तो आपल्या आईशी फोनवर बोलत असतो आणि सांगतो की सचिवजी म्हणजे अभिषेक खूपच त्रासात आहे, कारण त्यांच्यावर एक केस सुरू आहे. अलीकडेच कळलं आहे की सचिवजींची एक्झाम खूप चांगली गेली आहे, पण भूषण जर त्याने केस मागे घेतली नाही तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूमध्ये अडचण येऊ शकते. सचिवजी म्हणतात की एक्झाम इतकी चांगली गेली आहे, पण त्यांच्या नावावर काही कलमा लागलेल्या आहेत. जर ही केस क्लिअर झाली नाही तर त्यांना ही नोकरी मिळणार नाही. थोड्या वेळाने ते आपल्या मावशीच्या मुलाला स्टेशनवर सोडायला निघतात. तेव्हाच बाहेर प्रल्हाद काका आणि विकास येतात. पण मावशीचा मुलगा त्यांना सांगतो की सचिवजींचा मूड थोडा खराब आहे. ते खूप चिंतित आहे, त्यांची काळजी घ्या. इथेच आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते. प्रधानजींना जी गोडी लागली होती, ती गोडी प्रत्यक्षात प्रधानजींनीच चालवायला लावली होती. म्हणजे मुद्दाम गोडी लागल्याचं नाटक केलं, जेणेकरून पुढची निवडणूक सहजतेने जिंकता येईल. हीच तर प्रधानजींची शक्कल आहे. पण भूषणसुद्धा खूप हुशार आहे. त्याने एफ-आय-आर प्रधानजींविरुद्ध केली नाही, तर थेट सचिवजींविरोधात दाखल केली आहे. आता आपण पाहतो की प्रधानजींच्या हाताला गोडी लागलेली असते आणि ते पूर्णपणे आराम करत असतात. आता त्यांचं एकच लक्ष आहे, पुढची निवडणूक कशी जिंकायची. हाच त्यांचा एकमेव उद्देश आणि ध्येय आहे. कारण याआधी प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारच नसायचं. पण यावेळेस बन राकस नावाचा एक माणूस उभा राहिलेला आहे, जो निवडणुकीत उभा राहून थेट प्रधानजींना टक्कर देतो आहे. रात्री सचिवजी झोपायचा खूप प्रयत्न करतात, पण त्यांना झोप येत नाही. त्यामुळे ते आपला मोबाईल चालू करतात आणि यूट्यूबवर 322 कलमबद्दल शोधायला लागतात. तेव्हा त्यांना कळतं की कलम 322 अंतर्गत जर कोणी दोषी आढळला तर त्याला 1 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. हे ऐकून सचिवजी एकदमच हादरून जातात आणि त्यांना खूपच टेन्शन येतं. म्हणून ते पंचायत ऑफिस बाहेर येऊन बसतात आणि प्रल्हाद काकांना फोन करतात आणि बिअर मागवतात. पण प्रल्हादच्या सांगतात की त्यांच्याकडे बिअर नाही तर रम आहे. तेव्हा सचिवजी ती रम घेण्यासाठी प्रल्हादच्या यांच्याकडे जातात. प्रल्हादच्या एक मोठी बॉटल घेऊन येतात. हे पाहून सचिवजी म्हणतात, मला एवढी मोठी बॉटल नकोय. फक्त एक छोटीशी बाटली चालेल, ज्याने माझं काम भागेल. पण प्रल्हादच्या म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुमच्यासोबत बसतो. आपण दोघं मिळून ही बाटली अर्धी-अर्धी संपवूया. रात्री जेव्हा विकास आणि त्याची बायको खुशबू झोपत असतात, तेव्हा दोघं एकमेकांशी बोलत असतात की प्रल्हादच्या यांनी जे पैसे दिले आहेत, त्यातून ते एक जमीन घेतील आणि उरलेले पैसे प्रल्हादच्या यांना परत देतील किंवा त्याची एक एफ-डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट करून टाकतील. तेवढं त्यांना वाटतं की बाहेर कुणीतरी जोरात आवाज करते. त्यांना वाटतं की कदाचित एखादा पियक्कड असेल, जो दारूच्या नशेत आरडाओरडा करत आहे. पण दुसरीकडे आपल्याला कळतं की तो आवाज खरं तर सचिवजींचाच आहे, जे भूषणवर राग काढत असतात. प्रल्हादच्या यांच्यासमोर आपली सगळी चिडचिड बाहेर काढत असतात. सचिवजी म्हणतात की इतका गडबड माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेला नाही. तो जर माझ्या समोर आला ना, तर मी त्याला ठार मारून टाकेन. सचिवजी हे सगळं खूप मोठ्याने ओरडून बोलत असतात. त्यामुळे विकास तिकडे येतो, कारण त्याला जाणवतं की कुणीतरी खूप आरडाओरडा करतोय. तेव्हा तो तिकडे येतो आणि हे सगळं पाहतो. तेव्हा तोही सचिवजी आणि प्रल्हादच्या यांच्यासोबत बसतो आणि दारू प्यायला लागतो. सचिवजी पुढे म्हणतात, तसंही भूषण माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेच. एका चापटीतून त्याने माझ्यावर एफ-आय-आर करून टाकले. आता एफ-आय-आर तर केलीच आहे, तर मी त्याच्या तोंडावर चप्पल मारूनच येईन. तशीही केस चालू आहे, तर त्यात तो माझं काय करणार? सचिवजी ठामपणे सांगतात, आता मी ठरवलं आहे, मी त्याला चप्पल मारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रल्हादच्या आणि विकास दोघंही त्यांच्यासोबत जायला तयार होतात. पण जाण्यापूर्वी सचिवजींकडे जो चकना होता, ते आमदाराच्या घोड्यास सिताराला खाऊ घालायला लागतात. पण जेव्हा ते घोड्याला चणे खाऊ घालत असतात, तेव्हा अचानक सचिवजींचा मूड पूर्णपणे बदलतो आणि ते दोघांना सांगतात की मी भूषणची माफी मागेन, जेणेकरून तो केस मागे घेईल. यावर विकास म्हणतो, हे काम आपण सकाळी करू शकतो. पण सचिवजी म्हणतात, हे मी सकाळी करू शकणार नाही. त्या माणसासमोर जायचं असेल तर मला नशेत असणं आवश्यक आहे. आता ते तिघं भूषणच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. पण दरवाजे बंद असतात. त्यामुळे सचिवजी भिंतीवरून आत घरात शिरतात. तेवढ्यात क्रांतीदेवी आणि भूषण जागे होतात. जेव्हा ते दोघं उठतात,
तेव्हा सचिवजी त्यांच्याजवळ माफी मागतात आणि विनंती करतात की भूषणने ती केस मागे घ्यावी. पण भूषण काही साधासुद्धा माणूस नाही. तो खूपच चालाक असतो. तो सचिवजीला म्हणतो, "माझी एक छोटीशी मागणी आहे. प्रधानजींवर जी गोळी झाडली गेली होती, त्या एफ-आय-आरमध्ये माझं आणि आमदाराचं नाव आहे. त्यामुळे मला फक्त एवढंच हवं आहे की त्या एफ-आय-आरमधून माझं नाव काढून टाका. तेव्हाच मी तुमच्यावरील एफ-आय-आर मागे घेईल." जेव्हा भूषणने या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा सचिवजी विचार करत होते की हे खरंच करावं की नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी ते प्रधानजीच्या घरी जातात. तिथे रिंकी सचिवजींना सांगते की ती आता MBAचं शिक्षण करू शकणार नाही. म्हणून ती आपली सगळी पुस्तकं त्यांना परत देते. आणि जेव्हा प्रधानजींना कळतं की सचिवजींच्या नोकरीसाठी एफ-आय-आरमधून भूषणचं नाव हटवणं गरजेचं आहे, तेव्हा प्रधानजीही तयार होतात आणि म्हणतात की ते भूषणचं नाव एफ-आय-आरमधून काढून टाकतील. शेवटी सचिवजींनी प्रधानजींसाठी खूप काही केलं होतं. त्यामुळे प्रधानजी इतकं तरी त्यांच्यासाठी नक्कीच करू शकत होते. दुसरीकडे आपण पाहतो की आमदारजी आपल्या एका माणसाला जबरदस्त मारहाण करत असतात. कारण त्यांना शंका असते की याच मुलाने प्रधानजींवर गोळी झाडली आहे. पण तो मुलगा परत-परत सांगत असतो की ज्यावेळी प्रधानजींवर गोळी झाडली गेली होती, तेव्हा तो तिथे उपस्थित नव्हताच. आमदाराच्या लक्षात येतच नव्हतं की शेवटी त्यांच्या गटातल्या कोणत्या मुलाने प्रधानजींवर गोळी झाडली. तेवढ्यात तिथे बनराकसची संपूर्ण टीम पोहोचते आणि भूषण तिथे आमदारांना सांगतो की प्रधानजींनी जी केस आपल्यावर केली होती, त्यातून मी माझं नाव काढून टाकलं आहे. हे ऐकल्यावर आमदार चांगलाच संतापतो आणि तो म्हणतो, "तू फारच वाईट माणूस आहे. आपण तर एक टीम होतो ना, पण आज तू खूप मतलबीपणा दाखवला आहेस. फक्त तुझं नाव वाचावं म्हणून तू एफ-आय-आरमधून स्वतःचं नाव काढून टाकलंस." त्यानंतर आमदार भूषणला बोलतात, की "आता तू माझं नाव देखील त्या एफ-आय-आरमधून काढून टाक." थोड्या वेळाने जेव्हा सगळे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात, तेव्हा भूषण सचिवजींना सांगतो, की त्याची अजून एक छोटीशी मागणी आहे. त्याला हवं आहे, की प्रधानजींच्या एफ-आय-आरमधून आमदाराचंही नाव काढून टाकावं. तेव्हा तिथे मंजूदेवीही उभ्या असतात आणि त्या हे सगळं ऐकत असतात. जेव्हा पोलिसांना कळतं, की प्रधानजी एफ-आय-आरमधून भूषण आणि आमदार या दोघांचंही नाव काढू इच्छित आहे, तेव्हा पोलीस म्हणतात, की यामुळे प्रधानजींना धोका होऊ शकतो. कारण जर दोघांनीही गोळी झाडली नाही, तर मग हे काम प्रधानजींचंच होतं असं समजलं जाईल. म्हणजेच त्यांच्या विरोधात तपास होऊ शकतो आणि याला एक पब्लिसिटी स्टंट समजलं जाऊ शकतं. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत. थोड्या वेळासाठी सचिवजी आणि मंजूदेवी बाहेर जातात आणि ते प्रधानजींना फोन करतात. प्रधानजी सचिवजींना म्हणतात, "एक काम करा, तू भूषण आणि आमदार दोघांचंही नाव एफ-आय-आरमधून काढून टाक. बाकी सगळं मी बघतो." तेव्हाच विनोद तिथे येतो आणि सचिवजींना अजून एक मागणी सांगतो. "आमदाराचा जो घोडा सितारा तुमच्याकडे आहे ना, तोही परत हवा आहे." पण आता मात्र हद्द झाली होती. सचिवजींचा आणि मंजूदेवीचा पारा चढतो आणि ते तिकडून निघून जातात. हे बघून बनराकस पूर्णपणे चक्रावतो. त्याला कळत नाही की शेवटी त्याचं काय चुकलं. तेव्हा पोलीस त्याला समजावतात, "जेव्हा समोरचा माणूस मान्य करत होता, तेव्हा तुला मागण्यावर मागण्या ठेवण्याची काही गरज नव्हती." पुढच्या दिवशी आपण पाहतो की निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली असते. आता प्रश्न उभा राहतो की की प्रधानजींनी आपली प्रचार मोहीम कुठून सुरू करावी? त्यामुळे सचिवजी प्रल्हादच्या आणि विकास अशा ठिकाणाचा शोध घेत असतात, जिथे प्रधानजी आणि मंजूदेवी स्वच्छता करून आपला प्रचार सुरू करू शकतील. ते आपल्या गावातल्या एका शाळेत पोहोचतात. तिथलं टॉयलेट फारच घाणेरडं असतं. जेव्हा ते टॉयलेट पाहतात, तेव्हा त्याची अवस्था पाहून सगळेच चकित होतात. प्रल्हादच्या सचिवजींना म्हणतो, "प्रधानजी त्या गुढीमधून वाचले, पण हे टॉयलेट पाहिलं ना, तर नक्कीच मरून जातील." म्हणून ते आता दुसऱ्या जागेच्या शोधात निघतात. पण काही ठिकाणी एवढी स्वच्छता असते, की तिथे काही साफसफाई केली, तर गावकऱ्यांना वाटेल, की हे फक्त नाटक करत आहेत. तेवढ्यात बंदराकशी संपूर्ण टीम हे पाहते, की प्रधानजींचे लोक काय-काय करत आहेत. सचिवजी आता टंकीजवळ पोहोचतात. तिथे खूपच घाण असते. ते विचार करतात, की का नाही इथेच प्रधानजी आणि मंजूदेवींना घेऊन येऊन इथेच साफसफाईचा कार्यक्रम ठेवावा. दुसरीकडे आपण पाहतो, की प्रधानजी निवडणुकीच्या साऱ्या तयारीत गुंतलेले असतात. हात मोडलेला असतो, पण तरीही ते स्वच्छता मोहिमेसाठी तयारी करत असतात. तेव्हाच आपण पाहतो, की प्रधानजींची मुलगी रिंकीने मंजूदेवीच्या नावाने एक फेसबुक पेज तयार केलेलं असतं. जेणेकरून त्या पेजवरून निवडणुकीचा प्रचार करता येईल. त्यामुळे ती मंजूदेवी आणि प्रधानजींचा एक फोटो काढते आणि त्या फेसबुक पेजवर अपलोड करते. त्या फोटोखाली लिहिलेलं असतं, "उद्या सकाळी 11 वाजता पाण्याच्या टाकीजवळच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे." दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सचिवजी आणि विकास पंचायत ऑफिससमोर बसून चहा पित असतात. तेवढ्यात त्यांना कोणाचा तरी आवाज येतो. जेव्हा ते पाहतात, तेव्हा त्यांना कळतं की वनराखची संपूर्ण टीम पाण्याच्या टाकीजवळ साफसफाई करत आहे. हे पाहून ते दोघं पूर्णपणे चकित होतात. कारण प्रधानजी आणि मंजू देवी उद्या सकाळी 11 वाजता
तिथे साफसफाई करणार होते. पण ही लोकं तर आजच इथे साफसफाई सुरू करायला लागली होती. सचिवजी ही गोष्ट लगेचच प्रधानजींना सांगतात. प्रधानजी, सचिवजी आणि विकासला लगेचच घरी बोलवतात. आता प्रश्न उभा राहतो, बंद रागसला हे कसं कळलं की उद्या सकाळी 11 वाजता पाण्याच्या टाकीजवळ स्वच्छता मोहीम होणार आहे. तेव्हा कळतं की त्यांनी रिंकीने बनवलेल्या मंजूदेवीच्या फेसबुक पेजवरून ही सगळी माहिती मिळवली. म्हणून आता काहीतरी नवीन करावं लागणार होतं. मंजूदेवी म्हणतात, "आता तुम्ही अशी एखादी जागा सांगा, जी गावातली सगळ्यात घाणेरडी जागा आहे आणि जिथे खूपच घाण आहे." आणि आता ती जागा फक्त एकच होती, ती म्हणजे शाळेचं टॉयलेट. म्हणून ते ठरवतात, की आजच ते तिथे जाऊन टॉयलेट साफ करून आपली प्रचार मोहीम सुरू करतील. ते घराबाहेर निघतात आणि तिथे माधव सायकलवर उभा असतो आणि तो त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. तो प्रत्येक क्षणाची बातमी बंदराकसला देत होता. त्यांना जसं कळेल, की हे लोक कुठे स्वच्छता करायला जाणार आहेत, ते त्याआधीच तिथे पोहोचायचे आणि सगळी साफसफाई करून टाकायचे, अशी त्यांची रणनीती होती. तेव्हा मंजूदेवी म्हणतात, "आपण शेवटपर्यंत या लोकांपासून घाबरूनच राहायचं का?" सचिवजी लगेचच शाळेच्या मुख्याध्यापकांना कॉल करतात आणि सांगतात, की शाळेचं टॉयलेट बुक करून ठेवा. पण त्यांना कळतं, की शाळेचा शिक्षक तर पूर्ण नशेत बेशुद्ध पडलेला आहे. मग प्रधानजींची संपूर्ण टीम शाळेच्या टॉयलेटकडे जायला निघते. पण वाटेतच बंदराकस येतो. कारण बंदराकसला अजून हे कळालं नव्हतं, की ते कुठे साफसफाई करायला चालले आहेत. त्यामुळे तो त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो, "आम्हीही तुमच्यासोबत येतोय." पण प्रधानजींना अजिबात इच्छा नव्हती, की बंदराकसची संपूर्ण टीम आपल्यासोबत यावी. पण गावातले खूप लोक तिथे उभे होते, त्यामुळे त्यांना ते मान्य करावं लागतं. मग प्रधानजी थोडा वेळ बंदराकस आणि इतर गावकऱ्यांना गावाच्या कोपऱ्यांमध्ये फिरवतात. जेणेकरून लोक कंटाळून आपापल्या घरी निघून जातील. पण बंदराकस काही मानत नव्हता आणि जेव्हा त्याच्या लोकांना कळतं, की प्रधानजी खरं तर शाळेचं टॉयलेट साफ करायला आले आहेत, तेव्हा सगळेजण तिकडे निघतात. त्यांना तो टॉयलेट बुक करायचा होता आणि तिथे साफसफाई करून प्रचार करायचा होता. तेव्हा दोन्ही टीममध्ये तिथे जोरात भांडण होतं. तेवढ्यात शाळेचा शिक्षक तिथे पोहोचतो आणि तो बोलतो, "तुम्ही लोक भांडत राहा, तोवर मी फ्रेश होऊन येतो." आता सगळ्या गावकऱ्यांसमोर मंजूदेवी चांगल्याच संतापतात आणि त्या क्रांतीदेवी आणि भूषणकुमारला म्हणतात, "तुम्ही माझ्या नवऱ्यावर गोळी चालवली. त्यापेक्षा वाईट तुम्ही अजून काय करू शकता? तुम्ही आम्हाला आमचं काम करू देत नाही. आणखी एक गोष्ट, पुढच्या वेळी जर गोळी झाडायची असेल, तर थेट छातीवर झाडा." मंजूदेवीने इथे थोडं भावनिक सहानुभूतीचं वातावरण तयार केलं. गावकरीही कुठेतरी तिच्या बाजूला झुकायला लागले होते. त्यामुळे भूषणकुमार आणि क्रांतीदेवी आता यांना इकडून निघून जावं लागतं. तेवढ्यात शिक्षकही बाहेर येतात. त्यामुळे मंजूदेवी आता त्या टॉयलेटला साफ करायला लागतात. दुसरीकडे बंदराकस खूप नाराज होतो. कारण तो रिकाम्या हाताने तिकडून निघून आला होता. तो आपल्या टीमला म्हणतो, "आता मी असं काही करणार आहे, ज्यामुळे आपल्याला खूप सहानुभूती मिळू शकेल. पण जर मला काही झालं, तर नीट सांभाळून घ्या." दुसरीकडे आपण पाहतो, की मंजूदेवीने शाळेचं ते घाणेरडं टॉयलेट खरंच साफ केलं आहे. गावकरी टाळ्या वाजवत आहेत, कारण हे खरंच मोठं काम होतं. तेवढ्यात एकदम समोर येतो भूषण, ज्याने स्वतःच आपलं डोकं खांबाला आपटलं होतं. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत होते. पण क्रांतीदेवी सगळ्या गावकऱ्यांसमोर ओरडते, "माझ्या नवऱ्यावर प्रधानजींनी दगडफेक करायला लावली. ते त्यांना मारून टाकायला बघत होते. आम्ही तर शांतपणे घरी जात होतो. पण यांना आमच्यावर हल्ला करायचा होता. तुम्हाला जर निवडणूक लढायची नसेल तर नका लढू, पण अशा प्रकारे वागू नका. आता आम्ही निवडणूक लढणारच आणि ती जिंकून दाखवणारच. कारण गावकरीसुद्धा बघत आहे, की तुम्ही किती अन्याय करत आहात." अशा प्रकारे भूषणकुमार आणि त्याची पत्नी क्रांतीदेवी यांनी गावकऱ्यांसमोर थोडी सहानुभूती मिळवली होती. यानंतर प्रधानजी बम बहादूरला फोन करून विचारतात, "अखेर भूषणला दगड कुणी मारला?" पण हे काही कुणालाच समजत नव्हतं. तेव्हाच आपण पाहतो, की सचिवजी, प्रल्हादच्या आणि विकास हे तिघं विकासच्या जमिनीची रजिस्ट्री करून आलेले असतात. त्यामुळे ते खुश असतात. ते लाडू घेऊन येतात आणि प्रधानजींनाही लाडू खिलवतात. प्रल्हादच्या यांना जे सगळे पैसे मिळाले होते, ते त्यांनी विकासला दिले आणि विकासने त्याची जमीन विकत घेतली, जेणेकरून विकासच्या मुलाचं भविष्य सुरक्षित राहील. आणि हे सगळं विकासने प्रल्हादच्या यांच्या सांगण्यावरूनच केलं होतं. तेव्हाच प्रधानजींच्या मनात हेच चालू असतं, की अखेर भूषणला दगड मारला तरी कुणी? तेवढ्यात त्यांना विनोद आणि माधव भांडताना दिसतात, जे रस्त्यावरून आणि पंचायतीसमोरून जात असतात. ते दोघं या गोष्टींवर भांडत असतात, की जेव्हा भूषण प्रधान होईल, तेव्हा उपप्रधान मीच होणार. तेव्हा प्रधानजी त्यांना जवळ बोलवतात आणि म्हणतात, "आम्हाला तुम्हाला लाडूचा प्रसाद द्यायचा आहे. इकडे या आणि लाडू घेऊन जा." पण माधव म्हणतो, "मी माझ्या बॉसशी गद्दारी करणार नाही, म्हणून तो प्रसाद घेऊ शकत नाही." विनोद मात्र तो लाडू घेतो आणि माधवला देतो. पण माधव नाकारतो.
त्यामुळे विनोद स्वतःच तो लाडू खाऊन टाकतो. माधव ही गोष्ट लगेचच भूषणला सांगतो की विनोदने प्रधानजींचा लाडू खाल्लाय. हे ऐकून भूषण भाऊ पूर्णपणे हैराण होतात आणि विचारतात, आपण तर त्यांच्या विरोधात आहो, मग तू त्यांचा लाडू कसा काय खाल्लास? विनोद सांगतो, अरे तो तर फक्त प्रसादाचा लाडू होता आणि प्रसादामध्ये आणि देवाच्या प्रसादामध्ये कोण कोणाचा शत्रू असतो का? म्हणून मी खाल्ला. पण जर हा प्रश्न बेईमानीचा आहे, तर ठीक आहे. मी त्यांना त्यांचा तो लाडू परत करूनच राहीन. तो लाडू जरी मला माझ्या स्वतःच्या पैशातून घ्यायला लागला, तरी मी तो परत करणारच. असं म्हणून विनोद तिकडून रागाने निघून जातो. जेव्हा तो आपल्या घरी जात असतो, तेव्हा त्याला विकासची बायको खुशबू दिसते, जी रजिस्ट्री झाल्याच्या आनंदात ठिकठिकाणी लाडू वाटत होती. विनोद तिला लाडू वाटताना पाहतो आणि तिला थांबवून एक लाडू घेतो. तो लाडू घेऊन थेट सचिवजींकडे पोहोचतो आणि तो लाडू त्यांना परत करायला लागतो. पण विकास म्हणतो, तो तर प्रसाद आहे. आपण असं प्रसाद परत देत नाही. विनोद म्हणतो, पण तुम्हाला तो लाडू परत घ्यावाच लागेल, कारण भूषण माझ्यावर संशय घेत आहे. हे ऐकून विकास आणि सचिवजी त्याच्यावर चिडतात आणि विचारतात, कसं रे तू? तू भूषणचा गुलाम आहेस का? एक लाडूसुद्धा स्वतःच्या मनाने खाऊ शकत नाहीस? विनोद उत्तर देतो, मी कुणाचाही गुलाम नाही. मी सुद्धा तो लाडू खाऊ शकतो. सचिवजी त्याला समजावतात, असं थोडीच असतं. एका लाडूसाठी दुश्मनी. मोठ्या मोठ्या पक्षांमध्ये भांडणं होतात, पण ते एकमेकांच्या कार्यक्रमाला तरीही जातात. तू एक काम कर, आज रात्री प्रधानजींच्या घरी जेवायला ये आणि दाखवून दे की तुला पण पॉलिटिक्स येतं. विनोद मानतो आणि म्हणतो, हो, मी आज रात्री नक्की येणार आणि सगळ्यांना दाखवणार की मलाही पॉलिटिक्स येतं. खरं तर प्रधानजींची इच्छा असते की विनोद त्यांच्या साईडला यावा, कारण विनोद त्यांच्यासाठी उपयोगी मुलगा आहे. जर तो त्यांच्या बाजूला आला तर ही निवडणूक ते आरामात जिंकू शकतात. प्रधानजींच्या घरी सर्वांची आवडती लौकीची भाजी म्हणजे दुधी भोपळा बनत होता. ते सगळ्यांना सांगतात, जेव्हा विनोदचं नीट जेवण होईल, तेव्हा आपण त्याच्याशी पक्षाबद्दल बोलू, की त्याने आपल्या साईडला यावं. आणि तेव्हाच आपण पाहतो की विनोद तिथे येतो आणि असं वाटत होतं की जणू तो काही एखादा मोठा मंत्री आहे आणि आता तो प्रधानजींच्या बाजूला येणार आहे. विनोद तिथं आल्यावर प्रधानजी आणि बाकीचे सगळे त्याची खूप काळजी घेतात. त्याला जेवायला घालतात. त्याच्याशी छान छान गप्पा मारतात. तेव्हा प्रधानजी त्याला विचारतात, अखेर भूषणला दगड कुणी मारला? यावर विनोद म्हणतो, मला काही माहिती नाही. पण प्रधानजी अजूनही मूळ मुद्द्यावर बोलत नव्हते. हे मंजूदेवी साफ पाहू शकत होती. मंजूदेवी मग म्हणते, प्रधानजींना सांगा की त्यांनी विनोदशी पक्षाबद्दल बोलावं. त्याला आपल्या पार्टीत आणावं. विनोदचं जेवण झालं आहे, त्यामुळे तो कधीही निघून जाऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी खास शेवड्यांची खीर बनवली जाते. आणि मग विनोदचा थोडा वेळ अजून खेचला जातो. आणि अखेर सगळेजण विषय काढतात, की तू भूषणसोबत का राहतोस? तो तर तुझा आदरही करत नाही. तू आमच्या पार्टीत ये. हे ऐकून विनोद लगेचच भूषणला फोन करतो आणि सांगतो, मी सध्या प्रधानजींच्या घरी आहे. त्यांच्या घरी जेवण चालू आहे. हे ऐकून भूषण रागाने म्हणतो, जर तू त्यांच्याकडे जेवत असशील तर उपप्रधान होण्याचं स्वप्न विसरून जा. एक तास विनोद अगदी उदास होतो आणि या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न प्रधानजी करतात. ते म्हणतात, आम्ही ही निवडणूक जिंकायची मोठी शक्यता आहे. आम्ही निवडणूक जिंकलो तर तुला उपप्रधान बनवू. प्रधान पूर्वेचा असेल आणि उपप्रधान पश्चिमेकडून, म्हणजे तू. पण ही गोष्ट विनोदच्या मनाला पटत नाही. तो म्हणतो, मी गरीब आहे, पण गद्दार नाही. मी भूषणजींची साथ सोडणार नाही. तुमच्या जेवणासाठी मनापासून धन्यवाद. जाताना प्रधानजी विनोदला म्हणतात, आम्हाला चांगलंच माहिती आहे की भूषणने आपलं डोकं खांबावर आपटून घेतलं आणि नाव मात्र माझं लावत आहे. त्यावर विनोदही उत्तर देतो, आम्हालाही चांगलंच माहिती आहे की ती गोडी तुम्हीच चालवली आहे. इतकं बोलून विनोद प्रधानजीच्या घरातून निघून जातो. पण आता सगळेजण, विशेषतः मंजूदेवी, प्रधानजींकडे संशयाने पाहू लागतात. मंजूदेवींना प्रधानजी म्हणतात, बरं झालं असतं की ती गोळी माझ्या छातीवर लागली असती आणि मी मेलो असतो. मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, ती गोळी मी चालवलेली नाही. यामुळे प्रधानजीने स्पष्ट केलं होतं की गोळी त्यांनी चालवलेली नाही. पुढच्या दिवशी जेव्हा विनोद भूषणला भेटतो, तो त्याचं कौतुक करतो आणि म्हणतो, तुझ्यावर मला खूप अभिमान वाटतो. तू पार्टी सोडली नाहीस. तेव्हाच भूषणला समजतं की विकासने रस्त्यालगतची जमीन खरेदी केली आहे. पण विकासचं महिन्याचं वेतन 6,000 रुपये आहे. तर इतक्या महागडी जमीन म्हणजे 30 लाखाची जमीन त्याने कशी घेतली? भूषण लगेचच विधायकजीकडे जातो आणि तिकडे पाहतो की विधायकजी त्यांच्याच एका माणसाला जोरात मारत आहे. तो एक शूटर असतो. विधायकजींना संशय असतो की याच माणसाने प्रधानजींवर गोळी झाडली आहे. ते भूषणला सांगतात, याला मार आणि कबूल करायला लाव की त्यानेच गोळी झाडली की नाही. भूषण हे काम करत नाही, पण माधव हे काम करतो.
तो त्याला जबर मारतो. तरीही तो काहीही नाव घेत नाही, कारण त्याने खरंच गोळी झाडलेली नसते. विधायक मात्र माधवच्या कामावर खुश होतो. तो भूषणला बोलतो, "जेव्हा तू प्रधान बनशील, तेव्हा यालाच उपप्रधान कर." तेवढ्यात भूषण सांगतो, "विकासने रस्त्यालगतची जी जमीन घेतली आहे, तिची किंमत 30 लाख रुपये आहे आणि विकासचं वर्षाचं उत्पन्न 1 लाख रुपये. मग ही 30 लाखाची जमीन तू कशी काय घेऊ शकतो? यामध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे." तेव्हा विधायक म्हणतो, "मी याचा शोध घेईन." आता आपण पुढे पाहतो की प्रल्हादच्या नॉमिनेशनच्या तयारीत मग्न आहे. परवा त्यांचं नॉमिनेशन आहे, म्हणून ते खूप साऱ्या गाड्यांचे बंदोबस्त करत असतात. त्यांना असं वाटतं की नॉमिनेशनच्या दिवशी घोड्यालाही त्यांच्यासोबत न्यावं, पण घोडा कोणालाच चालवता येत नाही. म्हणून सचिवजी बम बहादूरला कॉल करतात, कारण बम बहादूरचे वडील घोडा चालवायचे आणि म्हणूनच त्यालाही घोडा नक्कीच चालवता येत असेल. ते बम बहादूरला ऑफिसमध्ये बोलून घेतात. दरम्यान प्रधानजीच्या घरी सुद्धा नॉमिनेशनची सगळी तयारी चालू होती. मंजूदेवी आणि प्रधानजी खूप एक्सायटेड होते, कारण ते नॉमिनेशन भरण्यासाठी जायला निघाले होते. पण अगदी निघायच्या आधीच त्यांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडते. इन्कम टॅक्स ऑफिसर येतो आणि म्हणतो, "आम्हाला माहिती मिळाली आहे की तुमच्या घरी ब्लॅक मनी आहे. म्हणूनच आम्ही इथे छापा टाकायला आलो आहोत." त्यातील 2 कॉन्स्टेबल पंचायत ऑफिसमध्ये पोहोचतात आणि तिथे सर्वांचे मोबाईल्स काढून घेतात. त्याचवेळी प्रधानजींच्या घरी सुद्धा रेड सुरू होते. सध्या तरी त्यांना काही सापडलेलं नव्हतं, पण गावात वनराकस सर्वांसमोर प्रधानजींची खिल्ली उडवत होता. "बघा बघा, यांच्या घरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, म्हणजे यांच्याकडे बेकायदेशीर पैसा आहे." तो गावकऱ्यांना विचारतो, "तुम्हाला कसा प्रधान हवा आहे? माझ्यासारखा साफसुथरा की यांच्यासारखा काळा पैसा ठेवणारा बेकार माणूस?" प्रधानजींच्या घरी सर्व चौकशी झाल्यावरही काही मिळालं नव्हतं, पण तपास अजून सुरूच आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पंचायत ऑफिसमध्ये विकास पाणी पिण्याच्या बहाण्याने बाहेर येतो, पण तो खूपच घाबरलेला दिसत होता. जणू काही त्याने काही गोष्टी लपून ठेवल्या होत्या. तो लगेचच आत जाऊन प्रल्हादच्या आणि सचिवजींना सांगतो की प्रल्हादच्या यांनी मला जे पैसे दिले होते, त्यातले 30 लाख रुपयांची जमीन मी घेतली, पण अजूनही सुमारे 6 लाख रुपये घरी आहेत. यावर प्रल्हादच्या म्हणतो, "ते तर माझेच पैसे आहे, म्हणजे वाईट मनी आहेत." सचिवजी म्हणतात, "ते लोक अशा मूडमध्ये अजिबात नाही की ते या पैशांना वाईट मनी समजतील. ते फक्त कसंही करून प्रधानजींवर आरोप लावून त्यांची बदनामी करायला आले आहेत. म्हणून ते ठरवतात की त्या पैशांना लवकरात लवकर तिकडून काढायला हवं." पण प्रश्न असा होता की सगळेच तिथे पंचायत ऑफिसमध्ये आहेत. कोण बाहेर जाऊ शकत नाही आणि मोबाईलही पोलिसांकडे असल्यामुळे कुणालाही कॉलही करता येणार नव्हता. तेवढ्यात खिडकीजवळ बम बहादूर येतो, जो सचिवजींना भेटायला आलेला असतो. बम बहादूर विचारतो, "मी तुमची कशी मदत करू शकतो?" तेव्हा सचिवजी आणि प्रल्हादच्या यांना वाटतं की शक्यतो बम बहादूरच्या मदतीने आपल्याला काहीतरी करता येईल. दुसऱ्या बाजूला विकासच्या घरी 2 कॉन्स्टेबल बसलेले असतात. खुशबू घराच्या आतच असते आणि ते दोघं घराबाहेर बसलेले असतात, कारण त्यांच्याकडे महिला कॉन्स्टेबल नव्हती, म्हणून ते घरात जाऊ शकत नाही आणि रेडही टाकू शकत नाही. तेव्हाच आपण पाहतो की विकासच्या घराच्या मागच्या बाजूने काही आवाज येत असतो. खरं तर तो बम बहादूरच होता, जो एक शिडी घेऊन आला होता आणि तो विकासच्या घरावर चढतो. तो थेट घराच्या छतावर जातो आणि खुशबूला जवळ बोलवायला लागतो. जसं खुशबू त्याच्याजवळ जाते, तेव्हा बम बहादूर तिला सगळं सांगतो की जे 6 लाख रुपये घरात ठेवलेत ना, ते मला दे, नाहीतर पोलीस त्यांना जप्त करतील. पण खुशबूला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. मग बम बहादूर तिला विकासचा रुमाल दाखवतो आणि बोलतो, "विकासलाही माहिती होतं की तू विश्वास ठेवणार नाहीस, म्हणून त्यानेच मला सांगितलं, हा रुमाल दाखव म्हणून." खुशबू छतावरून खाली उतरत असताना पोलीस तिला पाहतात आणि विचारतात, "तू छतावर का गेली होतीस?" त्यावर खुशबू सांगते, "मी प्रेग्नंट आहे आणि मला उलटीसारखं वाटत होतं, म्हणून थोडी ताजी हवा घ्यायला वरती गेले होते." तेवढ्यात छतावरून काही आवाज येतो आणि लक्षात येतं की बम बहादूर शिडीवरून खाली पडला आहे. पण पोलीस पोहोचण्याच्या आतच बम बहादूर सगळी व्यवस्था करून तिकडून पसार होतो. आता खुशबू पोलीस कॉन्स्टेबलला सांगते, "तुम्ही ना प्रधानजीच्या मुलीला, रिंकीला इथे बोलवा. मला तिच्याशी काही बोलायचं आहे." एक मुलगीच दुसऱ्या मुलीचं दुःख समजू शकते. त्यामुळे ते रिंकीला कॉल लावतात, पण कॉल कुणीही उचलत नाही. तेवढ्यात त्यांच्या घरासमोरून बम बहादूर जाताना दिसतो, जो लंगडत चाललेला होता, कारण तो शिडीवरून खाली पडलेला असतो. मग एक कॉन्स्टेबल त्याला म्हणतो, "असं कर, तू प्रधानजींच्या घरी जा आणि तिथून त्यांची मुलगी रिंकीला बोलवून घेऊन ये." जेव्हा बम बहादूर तिथे पोहोचतो, तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातात आणि त्याने त्या सगळ्या गोष्टी इन्कम टॅक्स ऑफिसरला सांगून टाकल्या. म्हणजे आता रिंकीला विकासच्या घरी पोहोचायचं होतं. पण इन्कम टॅक्स ऑफिसरने पाहिलं की बम बहादूर खूपच लंगडत होता. आता रिंकी खुशबूच्या घरी पोहोचलेली असते. खुशबू तिला सगळं सांगते
आपल्या घरात 6 लाख रुपये ठेवले आहेत आणि ते कसंही करून बाहेर काढावे लागतील, नाहीतर रेड पडेल आणि आपण सगळे पकडले जाऊ. तेव्हा रिंकी म्हणते, घराच्या मागे बम बहादूर उभा आहे. तू आतून पैसे घेऊन ये. आपण ते पैसे छतावरून फेकू किंवा खिडकीतून. मग खुशबू औषध घेण्याच्या बहाण्याने आत जाते आणि ती यशस्वीपणे ते पैसेही घेऊन येते. ते पैसे ती बम बहादूरकडे फेकून देते आणि बम बहादूर अगदी तयार उभा असतो. पण जसं त्याने ते पैसे पकडले, तसंच इन्कम टॅक्स ऑफिसर त्यांच्यासमोर प्रकट होतो, त्यांच्या संपूर्ण टीमसह. हे पाहून इन्कम टॅक्स ऑफिसर तिथेच खुशबू, रिंकी, बम बहादूर आणि विकास यांना अटक करण्याचा निर्णय घेतात. आता सगळे तिथे पोहोचतात. प्रल्हादच्या सांगतात, हे पैसे माझे आहेत. कुठलाही ब्लॅक मनी नाही. हे माझे व्हाईट मनी आहेत. सचिवजी सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. पण इन्कम टॅक्स ऑफिसर तर ठरवूनच आलेला असतो की तो त्यांना अटक करणारच आणि प्रधानजींचं नाव खराब करणारच. मंजुदेवी म्हणते, बघते आता या लोकांना तुम्ही कसं घेऊन जाता. आणि ती जीप समोर उभी राहते. ती म्हणते, जर तुम्हाला इथून जायचं असेल तर मग ही जीप आमच्यावरूनच घेऊन जावी लागेल. इथे वाद चालू असतो. तेवढ्या तिथे एक मोठा ऑफिसर येतो, जो त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला जवळ बोलावतो. तो म्हणतो, विधायक आता विधायक राहिलेला नाही, म्हणून त्याची चापलुशी करणं बंद कर. आणि तिथेच तो ऑफिसर इन्कम टॅक्स ऑफिसरच्या कानशिलात ठेवून देतो आणि त्याला तिथून जाण्यास सांगतो. तेव्हा तो इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मुळात रेड कुठे टाकायची होती आणि मी टाकली कुठे, म्हणून आता आम्हाला इकडून निघावं लागेल. आता दुसऱ्या दिवशी सर्व लोक नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी जातात, जिथे प्रधानजी आणि मंजूदेवी पोहोचलेले असतात. आणि दुसरीकडे भूषण आणि क्रांतीदेवी सुद्धा आलेले असतात. दोघांनी आपापले नॉमिनेशन फॉर्म भरले आणि दोघंही एकमेकांसमोर उभे राहिले होते. म्हणजेच ही लढाई आता खूप दूरवर जाणार होती. आणि याबरोबरच एपिसोड 4 इथेच संपतो. तर मंडळी, नॉमिनेशनच्या दिवशी दोघांचंही एकाच मैदानात उतरणं हे दाखवतं की ही लढाई आता फक्त राजकारणापुरती राहिलेली नाही, तर प्रतिष्ठेची झाली आहे. एकीकडे जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे खोटं सहानुभूतीचं नाट्य. या सगळ्याच्या दरम्यान खऱ्या नायकाची ओळख व्हायची बाकी आहे. पुढील भागात काय घडणार, कोण जिंकेल गावाचं मन आणि निवडणूक, जाणून घ्या पुढच्या भागात. तोवर पाहत रहा चित्रपट व्याख्याती. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.